काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवार, जे आपण बघतोय की सोनिया गांधी आता थेट पोलीस स्टेशनवर पोहोचल्या जिथे प्रियंका गांधींना ठेवण्यात आलेले आहे। ही सगळी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये दडपशाही सुरू आहे। तुमची प्रतिक्रिया काय? नाही, ज्या पद्धतीनं हे सरकार वागत आहे याचा अर्थ असा आहे की मोदी सरकारचे दिवस आता भरत आलेले आहेत। हे आता ठरले। ज्या पद्धतीनं हे आंदोलन चिरडलं, सोनम वांगचुकला जबरदस्तीनं उचलून नेऊन ते आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज करून अमानुषपणे तरुणांना डोकं फोडली, आणि एवढा घाबरवायचं कारण काय? शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला हिंस्र स्वरूप पोलिसांनी दिलंय आणि पोलिसांच्या कडून हे झालं। या विरुद्ध जर विरोधी पक्ष नेते म्हणून राहुलजी आणि आमच्या नेत्या प्रियंकाजी उतरत असतील, त्यांना शांततेच्या मार्गाचं चाललं असलेलं आंदोलन त्यांना उचलून जबरदस्तीनं नेऊन डिटेन करत असतील किंवा अटक करत असतील, आता आमच्या नेत्या सोनिया गांधी सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। हे सर्व जे चाललं आहे हे हुकुमशाही चालली आहे या देशामध्ये। ज्या पद्धतीनं इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे सरकारच्या विरुद्ध कोणी बोलू नये, आंदोलन करू नये, त्यावेळेस तिरंगा फडकवला की त्याला पकडून आतमध्ये घालायचे। आता तिरंग्याचा विरोध ज्यावेळेस ते करत होते तेच माणसं आता सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांना लोकशाही मान्य आहे का? त्यांना डेमोक्रेसी मान्य, आपला संविधान मान्य आहे का? त्यांना जर आंदोलन लोकांनी करूच नाही, सरकार विरुद्ध मागणी बोलूच नाही, आणि सरकार काही करत असेल तरी चूप बसावं अशी अपेक्षा या सरकारची दिसते। काही दीड शहाण्यांनी या तरुणांना दहशतवादी ठरवलं। अरे थोडी लाज तरी बाळगा। म्हणजे आमदारकी मिळाली म्हणून त्या सदाभाऊ खोतनी फुकटच्या आमदारकीसाठी, काही कष्ट न करता मिळालेल्या आमदारकीसाठी तरुणांना तुम्ही दहशतवादी आणि आतंकवादी म्हणताय? अरे कुठे जाल, कुठे पाप फिराले, किती चुकीचं वागताय तुम्ही? हे महाराष्ट्र नाही, देशातील सगळी जनता बघते आहे। मला वाटतं की ह्या मोदी सरकारचे दिवस भरत आले आहेत, त्यामुळे या पद्धतीनं हे सरकार अमानुषपणे वागते आहे आणि याची किंमत या सरकारला मोजावी लागेल। वडेट्टीवार, जे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह भेटले राहुल गांधींना आणि त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी राजकीय नाटक करतायत, सरकार चर्चेस तयार आहे। हे यांचे आंदोलन ज्यावेळेस होते त्यावेळेस यांची नौटंकी होती काय? मग सिलेंडरवर बसणं, महागाईच्या विरोधात तुंबड्या वाजवणं, आणि हे जे काही आंदोलन करत होते बेरोजगारीच्या विरोधात, डिझेलचे दर वाढले तर बैलबंडी घेऊन जाणं, ही नौटंकी नव्हती काय? आणि आज तरुण रस्त्यावर उतरला, त्यांची डोकी फोडली, तर यांना नौटंकी वाटते? अरे थोडी तरी बोलताना शब्दावर कंट्रोल करा। बोलताना लोक काय म्हणतील, तुमच्या नावानं थुकतील याचा विचार करा। वडेट्टीवारजी, तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात, संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की मोठी घडामोड सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आणि काही वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी भरत मोळकरांनी सांगितलं की काही वेळातच आता पोलीस प्रियंका गांधींना सोडून देणार आहेत।